तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकऱ्यांना सर्वांना प्रतीक्षा होती की महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होईल. अखेर राज्य शासनाकडून स्वतः सांगण्यात आले की 30 जून 2026ला शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. कारण प्रत्येक शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती तारखेची आणि खूप दिवसापासून शेतकरी प्रतीक्षित होते की राज्य शासन फक्त आम्ही कर्जमाफी करू, पण योग्य वेळी करू, कधी करू हे स्पष्ट करत नव्हतं. अखेर शेतकरी आंदोलनामुळे अखेर त्याचा फायदा झाला आणि शेतकरी आंदोलनामुळे खास म्हणायला पाहिजे, कारण त्यांच्यामुळं अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमीत कमी मुहूर्त तर ठरला आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण खूप दिवसापासून राज्य शासन म्हणत होतं की आम्ही 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. फक्त तारीख सांगत नव्हतं, योग्य वेळ सांगत नव्हतं आणि अखेर त्यासाठी योग्य वेळही आलेली आहे आणि कर्जमाफीची तारीख ही राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कुठंतरी शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची अपेक्षा निर्माण झाली होती, ती अपेक्षा पूर्णत्वाकडे जाते आहे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आता सध्या निर्माण झाली आहे. कारण तसं पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, प्रवास जर पाहायला गेला तर आम्ही 7/12 कोरा 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 करू म्हणणारे माननीय मुख्यमंत्री साहेब अखेर त्याचा शेवट 30 जून 2026 हा समाप्त झाला आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण आपल्याला अजूनही 30 जून 2026पर्यंत प्रतीक्षा करावीच लागेल, तरच आपली कर्जमाफी होणार आहे. कमीत कमी या शेतकरी आंदोलनामुळे, यांच्या प्रयत्नामुळे कमीत कमी आज तारीख तर निर्माण झालेली आहे. कारण आजपर्यंत जर हे शेतकरी आंदोलन जर झालंच नसतं तर कमीत कमी ही तारीखसुद्धा आपल्याला मिळाली नसती. कारण आता राज्य शासनाला या 30 जूनच्या तर पुढे जाता येणार नाही आहे. कारण त्याबाबतची सर्व सतर्कता पूर्ण शेतकरी आंदोलक करणार आहेत. यामध्ये नवले साहेब असो, मनोजदादा जरांगे असो, बच्चूभाऊ कडू असो, वामनराव चटप असो, तुपकर साहेब असो, यांच्या प्रयत्नामुळे अख्ख्या महाराष्ट्राला 30 जून 2026ची तारीख डिक्लेअर झाली आहे कर्जमाफीची आणि आपल्याला आता 30 जून 2026पर्यंत वाट पाहावी लागणारच आहे. परंतु याच्यामध्ये सर्वात मोठा मुद्दा शेतकरी मित्रांनो, थकीत कर्जदार आणि चालू बाकीदार याच्यामध्ये नेमकी कर्जमाफी कुणाची होणार, ह्या सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे. कारण माननीय बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलेलं होतं की नियमित कर्जफेड करणाऱ्याची कर्जमाफी करा, त्याचबरोबर थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये दोन्हीचाही फायदा झालेला आहे. कारण नियमित कर्जफेड करणारे हे शेतकरी या महाराष्ट्र राज्यात आहेत आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचंही कर्ज माफ होणार आहे. ज्याप्रमाणे थकबाकीदार शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, त्याचप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचंही कर्ज आता ह्या कर्जमाफीत माफ होणार आहे. कारण सध्या 30 जूनपर्यंत आपल्याला डेडलाईन देण्यात आलेली आहे. मग आता नियमितपणे कर्जफेड करण्याची कर्जमाफी कशी होईल, तर राज्य शासनानं जेव्हा तारीख डिक्लेअर केली 30 जून 2026, ही तारीख कोणी डिक्लेअर केली? राज्य शासनाने नाही, तर कमीत कमी या शेतकरी आंदोलकाच्या प्रयत्नामुळे ही 30 जूनची तारीख निर्माण झाली आहे शेतकरी मित्रांनो. आणि 30 जूनपर्यंत आपल्याला वाट का पाहावी लागते आहे? कारण खूप जण काही म्हणतात की तात्काळ कर्जमाफी व्हायला हवी होती. तर शेतकरी मित्रांनो, तात्काळ जर कर्जमाफी झाली असती तर या चालू बाकीदाराला कर्जमाफी मिळाली नसती. ती कशी मिळाली नसती या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पाहू. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो. कारण राज्य शासनानं जर आता सध्या जर कर्जमाफी केली असती तर 30 जून 2025पर्यंतचे सर्व शेतकरी याच्यामध्ये लाभधारक ठरले असते आणि 30 जूनपर्यंत जेवढे थकबाकीदार शेतकरी आहेत तेवढ्याच थकबाकीदार शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळाली असती. मग आता 30 जून 2026मुळे फायदा काय झाला, तर ज्यावेळेस 30 जून 2026 ही तारीख ही डेडलाईन आहे, आपल्याला कर्जमाफीची डेडलाईन आहे. कारण तोपर्यंत जेवढे कर्जदार आहेत, थकबाकीदार आहेत त्या सर्व थकबाकीदारांची कर्जमाफी होणार आहे. मग चालू बाकीदाराचा फायदा काय होणार आहे? शेतकरी मित्रांनो, आता सध्या खूप शेतकऱ्यांनी रिन्युअल केलेला आहे, खूप शेतकरी चालू झालेले आहेत. कारण काही शेतकऱ्यांनी जरी थकबाकीत गेलेले असले तर भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांनी रिन्युअल केले कर्जाचं आणि त्या कर्जाचं रिन्युअल केल्यामुळे ते शेतकरी सध्या चालूमध्ये आलेले आहेत. चालूमध्ये आल्यामुळं त्यांना कर्जमाफीचा लाभ होणार नाही. कारण RBIचा नियम आहे की थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. RBIचा अजून एक नियम आहे की थकबाकीदार बरोबर चालू शेतकऱ्यांचीही कर्जमाफी करण्याचा अजून एक नियम RBIचा घालून दिलेला आहे. परंतु त्या नियमाचं पालन राज्य शासन करेल अथवा न करेल, परंतु एका दगडात दोन पक्षी मेलेत. कारण कुणामुळे मेलेत, तर या शेतकरी आंदोलकामुळे चालू बाकीदाराची कर्जमाफी होणार आहे आणि थकबाकीदारही शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार आहे? शेतकरी मित्रांनो, 31 मार्चपर्यंत जे शेतकरी थकबाकीदार असतात त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत असते. कारण 31 मार्च हे आर्थिक वर्ष असतं. आर्थिक वर्षानंतर संपल्यानंतर नंतरच्या काळामध्ये तो शेतकरी थकबाकीदार होत असतो. 31 मार्च 2025 नंतर ज्या शेतकऱ्यांनी
रिन्युअल केले कर्जाचं, ज्या शेतकऱ्याने आपलं कर्ज फिरवाफिरवी केले, ते शेतकरी या कर्जमाफीत सापडले नसते. त्यामुळं या आंदोलकांनी एक डोकं व्यवस्थितपणे लावलं. कारण जर आपण कर्जमाफी सध्या जर घेऊ शकलो असतो तर शेतकरी मित्रांनो फक्त 2025पर्यंत सर्व शेतकरी याच्यामध्ये सापडले असते. 30 जून 2025पर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती. परंतु यावर्षी खूप महाभयानक अतिवृष्टी झाली आहे आणि या अतिवृष्टीमधला एकही शेतकरी याच्यामध्ये सापडला नसता. थकबाकीदार सापडला असता, परंतु ज्या शेतकऱ्यांनी रिन्युअल केले, ज्या शेतकऱ्यांनी फिरवाफिरवी केल्या, ते शेतकरी याच्यामध्ये सापडले नसते. आणि हेच डोकं या आंदोलकांनी लावलं, बच्चूभाऊ कडूंनी लावलं, नवले साहेबांनी लावले. या सर्वांनी डोकं लावून अखेर याही वर्षाचे शेतकरी याच्यामध्ये कसे सापडता येतील. कारण एवढं मोठं संकट हे फक्त यावर्षी आले, ह्याच्या अगोदर संकट आलेलं नव्हतं. आणि या संकटातले शेतकरी जर ह्याच्यामध्ये सामील करायचे असतील तर आपल्याला 31 मार्च 2026पर्यंत वाट पाहावी लागेल. 31 मार्चला सर्व शेतकरी आता जे चालू आणि रिन्युअलदार शेतकरी आहेत ते 31 मार्च 2026ला थकीत होतील आणि थकीत झाल्यानंतर 30 जूनला त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. त्यामुळे जे चालू थकबाकीदार सध्याचे शेतकरी आहेत ते चालू थकबाकीदार शेतकरी याच्यामध्ये ॲड होण्यासाठी 30 जून 2026ची तारीख या आंदोलकांनी घेतलेली आहे. ती फायद्याचीच घेतलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये थकबाकीदारही सापडतील, प्लस ज्या शेतकऱ्यांनी सध्या रिन्युअल केले, ज्या शेतकऱ्यांनी चालूचं कर्ज घेतलं, ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी पीक कर्ज घेतलेला आणि तो चालूमध्ये आहे, तोही शेतकरी थकीत पडतो 31 मार्च 2026ला. तो त्याच्यानंतर कर्ज भरणार नाही. त्याच्यानंतर तोही थकीत पडल्यानंतर थकीत कर्जमाफीच्या यादीमध्ये तोही शेतकरी जाईल आणि त्याही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल. त्यामुळं खूप शेतकऱ्यांना संशय होता की ह्याच्यामध्ये चालू शेतकरी सापडतील का नाही, कारण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का नाही, हा संशय ह्या कर्जमाफी आंदोलनात होता. आणि या एका दगडामध्ये थकबाकीदारही सापडणार आहेत आणि चालू बाकीदार शेतकरी ह्याच्यामध्ये सापडणार आहेत आणि याचा सर्वात मोठा फायदा ह्यात कर्जमाफीचा होणार. शेतकऱ्यांना विनंती आहे की आता तुम्ही कर्जाचं टेन्शन घेऊ नका. आता हे जर आपण वैयक्तिक जरी सांगितलं तर राज्य शासन आता पुढची भूमिका काय घेते यावर सर्व गोष्टी डिपेंड आहेत. परंतु जेवढे आंदोलक आहेत, तुपकर साहेब असो, मनोजदादा जरांगे असो, नवले साहेब असो, या सर्वांनी नियोजन केले की जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सरकारवर अंकुश ठेवायचा. त्यामुळं सरकार स्वतः कसलीही परिस्थिती असली तर कर्जमाफीचा निर्णय घेणारच आहे, यात वाद नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी आता स्वतः दुसऱ्यांदा आश्वासन दिले की 30 जून 2026पर्यंत आम्ही कर्जमाफी करू. याच्यामध्ये थकबाकीदार शेतकरी आणि चालू बाकीदार शेतकरी दोन्हीही शेतकरी याच्यामध्ये सापडणार आहेत. कारण फक्त 8 महिने वाढवण्याचा जो कार्यक्रम करण्यात आला, कर्जमाफीसाठी जे 8 महिने वाढवण्यात आलेले आहेत, त्या 8 महिने वाढवण्याचा फक्त फायदा इतका होणार आहे की सध्या जे चालू बाकीदार शेतकरी आहेत ते सर्व 31 मार्च 2026ला थकीत होणार आहेत. आणि ते थकीत झालेले शेतकरी प्लस अगोदरचे थकीत शेतकरी या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि त्यांचा 7/12 कोरा होणार आहे. त्यामुळं खूप शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आताच कर्जमाफी व्हायला पाहिजे होती. तर शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी झाली असती तर सध्याची अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टी काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आहे ते शेतकरी याच्यामध्ये सापडले नसते आणि परत कर्जमाफी का लवकर होऊ शकली नसती. त्यामुळे याही शेतकऱ्याला याच्यामध्ये ॲड करण्यासाठी ही फक्त तारीख वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये फायदा काय झाला, थकबाकीदार शेतकरी हीची कर्जमाफी होणार आणि चालू बाकीदार शेतकऱ्यांचीही कर्जमाफी मग होणार. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना 31 जून 2026पर्यंत वाट पाहावी लागेल आणि वाट पाहिल्यानंतर आपल्याला 30 जून 2026ला कर्जमाफीचा लाभ चालू असो वा थकीत सर्व शेतकरी कर्जमाफीमध्ये पात्र होणार आहेत. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. कर्जमाफीबाबत नवनवीन अपडेट चॅनलवरून दिल्या जातील. नवीन जर कोणी सबस्क्रायबर नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. सर्व माहिती व्यवस्थित आणि मुद्देसूद आपल्या चॅनलवर दिली जाईल. धन्यवाद मित्रांनो.